नमस्कार मंडळी. मी देवगडवरून फोंडा घाट मार्गे कोल्हापूरला सासरवाडीला निघालो होतो. तर मध्येच गाडी चालवून थोडा कंटाळा आला म्हणून गाडी साईडला लावली आणि मागे वळून बघितलं तर हा आपला कोकण एवढा सुंदर दिसत होता. हिरवागार असा कोकण दिसत होता. बघून खूप छान वाटलं. तिथेच घाटामध्ये थोडी माकडं भेटली, त्यांच्यासोबत मजा केली. त्यानंतर थोड्या रील्स बनवल्या घाटामध्ये आणि रस्त्यावरच बसून फोटोशूट पण केलं. त्यानंतर आमचा पुढचा टप्पा होता तो राधानगरी अभयारण्य आणि तिथे आम्ही पोचलो. आणि हा आता गेट आहे राधानगरीचा. या गेटमधून आम्ही राधानगरी अभयारण्याचा गेट आहे. हा आतमध्ये गेलो तर हा गौरेडा आहे, स्टॅच्यू आहे. पूर्वी इथे खराखुरा गौरेडा होता. त्या कालांतराने तो मेला. आणि डाव्या बाजूला आम्हाला माहिती केंद्र मिळालं. तर इथे माहिती केंद्राच्या आतमध्ये आम्ही गेलो. विविध प्रकारचे प्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरू, सर्व प्रकारचे जंगली प्राणी आणि यांची प्रत्येक प्राण्याची माहिती आणि विविध प्रकारचे प्राणी, एकच फुलपाखरू आणि त्याचे अनेक विविध प्रकार असं आम्हाला पाहायला मिळालं. आणि इथे गार्डनमध्ये आम्ही थोडा वेळ आराम केला, फोटोशूट केलं. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. तर पुढचा टप्पा आमचा होता राऊतवाडी धबधबा. तिथे सर्वजण उत्सुक होते. तर आम्ही थेट निघालो. खूप जवळ आहे, जास्त लांब नाही तिथून, आम्हाला वाटेतच लागतं. तर इथे साईडला गाडी लावली, पार्किंग केली आणि हा राऊतवाडी धबधब्याचा गेट आहे. या गेटमधून आम्ही आतमध्ये गेलो आणि हा समोर आम्हाला जे दृश्य दिसलं हे राऊतवाडी धबधब्याचं दृश्य आहे. इथे पाऊस कमी असल्यामुळे सुरुवातीलाच गेलो, त्यामुळे पाणी पण कमी आहे धबधब्याला. आणि तुम्ही पाहू शकता इथे मधमाशांच्या पोळ्या या कातळामध्ये सगळीकडे पाहायला मिळतात. पाणी कमी असल्यामुळे खूप छोटा धबधबा हा वाहत होता, त्यामुळे लहान मुलं देखील इथे धबधब्याखाली आंघोळ करत होती. जर जास्त पाणी असतं तर कदाचित इथे लहान मुलांना देखील आंघोळ करता आली नसती. खूप एन्जॉय केला मित्रांनो. त्यानंतर आम्ही यायला निघालो तर इथे काका भेटले, जे मक्याची कणसं घेऊन होते. म्हटलं काकांजवळ एक कणस घेतलं आणि खात खात आम्ही पुढच्या वाटेला निघालो. धन्यवाद मित्रांनो.